विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचं मॅथ लेसन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.5. बघा फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथे बघा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 आणि इथे आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 5. तर बघा ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac चा आन्सर जे आहे, ज्यावेळेस समजा पॉझिटिव्ह निघल तर त्याचा जो काही नेचर ऑफ रूट जो आहे तो कसा आहे, रियल. मग याला काय म्हणायचं, रियल. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस 5 म्हणजे निगेटिव्ह त्याचा रूट आपल्याकडे आला आहे. तर अशा वेळेस त्याचा जो काही नेचर ऑफ रूट जो आहे तो आहे नॉट रियल. बघा पॉझिटिव्ह आन्सर आलं तर तो रियल नेचर ऑफ रूट असतो आणि जर निगेटिव्ह आन्सर येत असेल तर तो नॉट रियल नेचर ऑफ रूट असतो. बघा सेकंड एक्झाम्पल, सम ऑफ रूट्स इज इक्वल टू मायनस 7. बघा सम ऑफ रूट्स आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा किती दिलाय तुम्हाला, हा मायनस 7. आणि प्रोडक्ट ऑफ रूट आहे, प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा किती आहे आपल्याकडे 5. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. बघा मी रफ मध्ये मी क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला लिहून दाखवतोय. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे आपलं एक इक्वेशन आहे. इथं बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे हा झाला मायनस 7x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 5. बघा इथं मग एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे बनलं आहे ते आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5. तर बघा अशा पद्धतीने आपण ते एक फिल इन द ब्लँक्स भरले. त्या ठिकाणी बघा थर्ड ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचे आपण. तर लक्षात घ्या अल्फा प्लस बीटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा आहे सी अपॉन ए. बघा पुढे हा मायनस बी ची व्हॅल्यू बघा इथं कन्सिडर करा ए बी सी म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. बघा इथं मायनस दिसतोय बी ची व्हॅल्यू बघा आपल्याकडे किती आहे ती मायनस 4 अपॉन ए ची व्हॅल्यू 2 मायनस मायनस प्लस म्हणजे 4 अपॉन 2 म्हणजे अल्फा प्लस बीटा आपल्याकडे किती आलेला आहे 2. इथे बघा सी अपॉन ए, सी ची व्हॅल्यू आहे मायनस 3 आणि ए ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे बघा अल्फा इंटू बीटा मायनस 3 अपॉन 2. बघा अशा पद्धतीने आपण ही जी ऍक्टिव्हिटी आहे इथं ती कंप्लीट केलेली. बघा सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. बघा इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. बघा आपण याला कंपेअरिंग करू. बघा कंपेअरिंग ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा a ची व्हॅल्यू काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे. b ची व्हॅल्यू बघा इथं 7 आणि c ची व्हॅल्यू मायनस 1. अशा पद्धतीने आपण त्यांना काय केलं, कंपेअरिंग केलं. बघा बी स्क्वेअर मायनस 4ac तर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा इथं बी ची व्हॅल्यू बघा 7 म्हणजे 7 चा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू मायनस 1. 7 चा स्क्वेअर 49 मायनस मायनस प्लस 4 1 जार 4 49 प्लस 4 म्हणजे 53. बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. तर पहिल्या क्वेश्चनची आपण व्हॅल्यू काढली 53. इथे सुद्धा कंपेअरिंग करा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू मायनस 5, c इज इक्वल टू 10. बघा इथं बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू बघा इथं मायनस 5 चा स्क्वेअर 4, a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 10. बघा मायनस 5 चा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह मध्ये असतो 25. इथं मायनस 5 टू जार 8 मायनस 10. बघा 8 इंटू 10 80 आणि 25 मायनस किती 80 म्हणजे किती होईल तो मायनस 55. बघा याचा आन्सर आला आपल्याकडे मायनस 55. त्यानंतर तिकडचा क्वेश्चन बघा रूट 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 रूट 2 इज इक्वल टू 0. इथे लक्षात घ्या ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर a इज इक्वल टू रूट 2, b इज इक्वल टू 4, c इज इक्वल टू 2 रूट 2. तर बघा इथं बी स्क्वेअर मायनस 4ac त्याची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट करायची. बी ची व्हॅल्यू बघा 4 त्याचा स्क्वेअर मायनस 4
ए ची व्हॅल्यू √2, सी ची व्हॅल्यू 2√2, इथं बघा 16 मायनस बघा हा 4 आणि हा 2, बघा 4 × 2 8, √2 × √2 2, 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. बघा अशा पद्धतीने फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आपण त्यातले हे 3 क्वेश्चन इथं सॉल्व्ह केले आहे. फक्त फॉर्म्युला आपण यूज करतोय b² - 4ac. बघा प्रॅक्टिस सेट 2.5 त्यातला तिसरा क्वेश्चन आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा x² - 4x + c इज इक्वल टू 0. बघा आपण याला कंपेअरिंग करू, ax² + bx + c इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू 4. बघा आपण अशा पद्धतीने याला कंपेअरिंग केलं. त्यानंतर बघा b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू -4² -4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4. बघा -4² 16, हा मायनस 4 1 4, 4 4 16 इज इक्वल टू 0. बघा 16 - 16 इज इक्वल टू 0. जर आपलं आन्सर 0 जर आलं तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन बघा द गिवन quadratic equation are real and equal. बघा अशा पद्धतीने आपण 0 चं आन्सर आलं तर खाली आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे, द गिवन quadratic equation and real and equal. बघा सेकंड एक्झाम्पल, 2y² - 7y + c इज इक्वल टू 0. बघा आपण याला सुद्धा कंपेअरिंग करू, ax² + bx + c इज इक्वल टू 0, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -7 आणि c ची व्हॅल्यू 2. बघा इथं b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू -7² -4, a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 2. बघा -7² 49 -4 2 8 आणि 8 2 16. बघा 49 - 16, 9 - 6 3, 4 - 1 33. बघा आता हा नंबर आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये आलेला आहे. तर इथं पुन्हा आपण इथे लिहायचं आहे, द गिवन इक्वेशन म्हणजे गिवन quadratic equations are real and unequal. बघा इथे आपण रिअल आणि इक्वल दाखवला कारण आन्सर 0 होतं. 0 आन्सर आला तर रिअल आणि इक्वल. पॉझिटिव्ह मध्ये समजा आन्सर येत असेल तर रिअल अँड अनइक्वल. थर्ड एक्झाम्पल बघा, m² + 2m + 9 इज इक्वल टू 0. इथं बघा पुन्हा कंपेअरिंग करतोय आपण, ax² + bx + c इज इक्वल टू 0. बघा इथं a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 9. इथं बघा b² - 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 9, 2 चा स्क्वेअर 4, 4 1 4 आणि 4 9 36. बघा 4 - 36 आपल्याला करायचंय म्हणजे येणारा आन्सर आपला किती असणार ते -32. आता आन्सर आपलं निगेटिव्ह मध्ये आलेला आहे. तर बघा आपले स्टेटमेंट काय राहील, द गिवन quadratic इक्वेशन आर नॉट रिअल. बघा जर निगेटिव्ह मध्ये आलं तर क्वाड्रेटिक इक्वेशन रिअल नसतं, पॉझिटिव्ह मध्ये जर आन्सर आलं तर रिअल आणि अनइक्वल, आणि 0 जर आन्सर आलं तर रिअल आणि इक्वल. बघा क्वेश्चन नंबर 4, फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन्स फ्रॉम द रूट गिवन बिलो. तुम्हाला इथं रूट दिलेले आहे आणि आपल्याला काय काढायचे, क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काढायचे. तर बघा इथं आपल्याला पहिला रूट 0 आहे, दुसरा रूट 5 आहे. बघा याचा अर्थ हा पहिला आहे अल्फा आणि दुसरा आपल्याकडे आहे बीटा. इथे बघा अल्फा + बीटा इज इक्वल टू 0 आणि अल्फा × बीटा. बघा अल्फा + बीटा आपल्याला सांगितलंय म्हणजे अल्फा बघा 0 + 4 इज इक्वल टू 4. अल्फा × बीटा 0 सॉरी इथे बघा बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे इथं 4 म्हणजे अल्फा 0 आणि बीटा आहे 4. अल्फा + बीटा म्हणजे 0 + 4 इज इक्वल टू 4. अल्फा × बीटा 0 × 4 म्हणजे अल्फा × बीटा आपल्याकडे किती आला तो 0. बघा आपल्याकडे क्वाड्रेटिक इक्वेशन x² - अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा इज इक्वल टू 0. x² - बघा अल्फा + बीटा आहे आपल्याकडे 4x + अल्फा × बीटा आपल्याकडे आहे 0 इज इक्वल टू 0.
म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण त्याला आणलेलं आहे. इथं सेकंड मध्ये बघा, इथं अल्फा आहे आपल्याकडे 3 आणि बीटा आहे -10. त्यानंतर बघा अल्फा प्लस बीटा म्हणजे 3, बीटाची व्हॅल्यू -3 -10 म्हणजे -7. अल्फा इंटू बीटा म्हणजे 3 इंटू 10 30. बीटाची व्हॅल्यू बघा, अल्फा इंटू बीटा म्हणजे 3 इंटू -10 करा. बघा म्हणजे किती झालं -30. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. बघा इथे मग x चा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, बघा हा -7x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे -30 इज इक्वल टू 0. x चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. बघा पुढे इथं अल्फा आहे 1/2 आणि बीटा -1/2. तर बघा इथं अल्फा प्लस बीटा म्हणजे 1/2 मायनस 1/2 म्हणजे 0 आणि अल्फा इंटू बीटा इथं बघा 1/2 इंटू -1/2 म्हणजे -1/4. बघा न्यूमरेटर मल्टिपल करा आणि डिनॉमिनेटर मल्टिपल करा. म्हणजे अल्फा प्लस बीटा आपण फाइंड आउट केला, अल्फा इंटू बीटा काढला. बघा पुन्हा आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्या. x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. x चा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 0x प्लस अल्फा इंटू बीटा, बघा तो किती आहे -1/4 इज इक्वल टू 0. तर बघा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये गेला. लास्ट एक्झाम्पल मध्ये बघा अल्फा दिला आहे आपल्याला 2 मायनस √5 आणि बीटा आपल्याकडे इथं आहे 2 प्लस √5. बघा पुढे आपण अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करू. बघा अल्फा प्लस बीटा, अल्फाची व्हॅल्यू आहे 2 मायनस √5 प्लस 2 प्लस √5 प्लस √5 मायनस √5 विल गेट कॅन्सल. अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 प्लस 2 4. त्यानंतर इथे लक्षात घ्या अल्फा इंटू बीटा, बघा अल्फा इंटू बीटा म्हणजे 2 मायनस √5 आणि अदर ब्रॅकेट मध्ये 2 प्लस √5. इथे बघा 2 इंटू 2 4 मायनस प्लस मायनस √5 इंटू √5 म्हणजे 5 आणि 4 मायनस 1 म्हणजे -1. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग इथं बघा x चा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, बघा आपल्याकडे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आलेली आहे 4, पुढे x प्लस अल्फा इंटू बीटा -1 इज इक्वल टू 0. खाली बघा खालची स्टेप देअरफॉर x² मायनस 4x प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0. तर बघा आपण फक्त अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा त्यानंतर आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करून आपण तो फॉर्म इथे तयार केलेला आहे.